नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हाऊ टीचरमध्ये. मित्रांनो, WRDच्या संदर्भात आणखी एक अपडेट आलेली आहे आणि जी जॉईनिंग आहे ते सुद्धा लवकरात लवकर येणार आहे. तर मित्रांनो, भरपूर लोकांचे प्रश्न आहे की सर जी जॉईनिंग आहे ती येत नाही आहे, फक्त लिस्ट जे आहे पब्लिश होत आहे. तर लवकरात लवकर जॉईनिंग येणार आहे, कारण आता जो MPSC क्लर्क निकाल आहे तो सुद्धा लवकरात लवकर फायनल लिस्ट त्याची लागणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे सर्व बाकीचे जे इकडले सिलेक्शन झालेले कॅन्डिडेट असेल ते तिकडे जातील आणि ज्या वेटिंगच्या जागा आहे त्यासुद्धा खाली होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, अपडेट आलेली आहे 30 तारखेचं आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला माहीतच आहे, त्यामध्ये सगळे प्रकारचे अपडेट साईटवरती दिली जाते. ती अपडेट मी टेलिग्राम चॅनललासुद्धा टाकलेले आहे. मागचे जे परिपत्रक क्रमांक होतं ते 143व्या नंबरचं होतं नागपूर परिमंडळाचं, आणि आजचे जे आहे तुम्हाला 30/6/2025चं परिपत्रक दिसत आहे ते आहे पुणे परिमंडळाचं. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलला अगोदरच टाकण्यात आलेलं आहे. तर बघा, 18/6/2025च्या नंतर आता जी अपडेट डायरेक्ट आलेली आहे ती 30/6/2025ला आलेली आहे. याला जर आपण व्ह्यू केलं तर थोडा वेळ आपल्याला वाट बघावं लागणार आहे. ह्याच्यानंतर जी PDF आहे ती PDF ओपन होणार आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, साईटचा जो प्रॉब्लेम आहे तो कधी साईट काम करत नाही, सर्व्हर डाऊन असते, त्याच्यामुळे थोडासा कधी जो आहे तुम्हाला साईटवर प्रॉब्लेम बघायला मिळू शकते. तर आता याच्या संदर्भात महत्त्वाचं असं आहे की जे WRDची जॉईनिंग आहे ती जॉईनिंग सर्व डिपार्टमेंटची येणाऱ्या वेळेमध्ये येणाऱ्या काळात लवकरात लवकर मिळणार आहे. तरी तुम्हाला जे आहे तुमच्या मेलकडे लक्ष ठेवून राहायचं आहे. ठीक आहे, तर बघा 144व्या क्रमांकाचं जे आहे ते PDF फाईल ओपन झालेली आहे आजची. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, शिफारस केलेल्या खालील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला उमेदवारांबाबतचे जाहीर दुरुस्तीचे प्रसिद्धीपत्रक इथे जाहीर करण्यात आलेलं आहेत. तर दुरुस्तीचं परिपत्रक आहे. तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी की पुणे परिमंडळाअंतर्गत प्रत्यक्ष यादीतील दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची तात्पुरत्या स्वरूपात खालील उमेदवारांची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला या समांतर आरक्षणातून दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक वर्गात नियुक्तीकरता शिफारस करण्यात आलेली होती. ठीक आहे, परंतु खालील उमेदवार कागदपत्र पडताळणीनुसार त्यांच्या मागणीप्रमाणे स्तंभ क्रमांक 5 दर्शवण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचे दाव्यानुसार पात्र होते. सबब अनावधानाने त्यांची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला प्रवर्गात केलेली शिफारसी त्यांचे पात्रतेनुसार असल्यास रद्द करण्यात येत आहे. म्हणजे त्यांची जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल EWS कॅन्डिडेट, तर त्यांचे जे त्याच्यातून नियुक्ती जी आहे ते रद्द करण्यात येत आहे, असं त्यांचं परिपत्रक आहे, शुद्धीपत्रक आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॉलम बघायला मिळेल, एक अनुक्रमांकाचा, दुसरा गुणवत्ता क्रमांक, उमेदवाराचे नाव, पदनाम, मागणी प्रवर्ग आणि शिफारस केलेला प्रवर्ग. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, गुणवत्ता क्रमांक 1618 आहे. उमेदवारांचे नाव जे आहे ते सुरांजली हरिदास सावंत आहे. पदनाम जे कालवा निरीक्षक, त्यांना मिळालेलं होतं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून, परंतु त्यांच्या मागणी प्रवर्ग जो होता, क्लॅम्प कॅटेगरी जे होता तो दिव्यांग प्रवर्ग क ची होती, आणि त्यांनी जी शिफारस केलेली होती ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून केलेली होती, त्यांच्यामुळे त्यांचे जे रद्द करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, याच्यानंतर गुणवत्ता क्रमांक आहे 1975, अंकिता कालेराव सावंत, मोजणीदार करता झालेली होती, आणि मागणी प्रवर्ग जो होता प्रकल्पग्रस्त होता, आणि शिफारस केलेला प्रवर्ग होता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे जे कॅन्डिडेट आहे 2459 स्नेहा सुनील गायकवाड, दप्तर कारकून, भूकंपग्रस्तामधनं मागणी प्रवर्ग होता, क्लेम कॅटेगरी होती, आणि शिफारस केलेली कॅटेगरी होती EWS. ठीक आहे, तरी संबंधित उपरोक्त महिलांनी यांची नोंद घ्यावी, तरी आपली नियुक्तीबाबतची कोणती मागणी सध्या तिथेच ग्राह्य धरली जाणार नाही, असं जे आहे ते एक परिपत्रक काढून सूचना देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. आणखी बरेच काही अपडेट येऊ शकते ना या हप्त्यामध्ये. या वीकमध्ये ज्या काही अपडेट येईल त्या सर्व अपडेट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केलं. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.